आपल्या चॅनलमध्ये. मला कळत नाही तुम्हाला कुठल्या प्रकारच्या व्हिडिओ बघायला आवडतील, तर तुम्ही मला जरा कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला रेसिपीच्या व्हिडिओ बघायला आवडतील का, मेकअप ट्युटोरियल का, फॅमिली व्लॉग तर जसं फंक्शन असतील तसे तर पडतीलच, आणि त्याच्यानंतर देवदर्शन, ट्रॅव्हल. तर तुम्हाला जास्त व्हिडिओ कुठले आवडतात त्या मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा, तसं मी तुम्हाला व्हिडिओ करून दाखवेन. नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण करणार आहोत वटपौर्णिमासाठी स्पेशल लुक डस्की स्किनचा आणि नॉर्मल स्किन टोनचा. तर तुम्हाला माहितीच आहे मी डस्की असल्यामुळे मी तुम्हाला त्याच टोनचे मेकअप दाखवते, पण माझे जे मेकअप्स आहेत ते ऑल स्किनला, नॅचरल स्किनला सूट होतात. तर चला आपण सुरुवात करूया. मस्तपैकी मी साडी वेअर केलेली आहे आणि आपण आता त्याच्यासाठी लुक करूया. तर आपण आपल्या मेकअपला सुरुवात करूया. सगळ्यात आधी आपल्याला आपला फेस क्लीन करून घ्यायचा आहे. तर माझ्याकडे वेट टिश्यू आहे, त्याने मी फेस क्लीन करून घेत आहे. तुम्ही फेस वॉशसुद्धा करू शकता, मी केलेला आहे आधी. आणि एकदम फेस आपल्याला घासायचा नाही आहे, नॉर्मल क्लीन करून घ्यायचं. बघू शकता तुम्ही माझा फेस, ओरिजिनल फेस कसा आहे आणि आता मेकअप केल्यावर आपल्याला किती फरक दिसतोय. तर आपला फेस क्लीन झालेला आहे. आता आपण फर्स्ट मॉइश्चरायझर लावणार आहोत. तुमच्याकडे जे मॉइश्चरायझर असेल ते तुम्ही अप्लाय करू शकता. माझ्याकडे सनस्क्रीन, मॉइश्चरायझर हे सगळं एकत्रच आहे, त्याच्यामुळे मी ही क्रीम अप्लाय करते. तुमची स्किन जशी ड्राय असेल, ऑइली असेल त्याच्यानुसार तुम्ही अप्लाय करायचं आहे. हे पण लावताना घासायचं नाही आहे. आता हे छान मस्त 1-2 मिनटं थोडं सेट होऊन द्यायचं, त्याच्यानंतर प्रायमर लावायचं आहे. कारण का डायरेक्टली आपण लावलं तर मग ते सगळं एकदम असं पॅची होऊन जाणार, त्याच्यामुळे. आता आपल्याला प्रायमर अप्लाय करायचं आहे. तर माझ्याकडे तुम्हाला माहिती आहे कुठला प्रायमर आहे, ब्लू हेव्हनचा. तर अगदी थोड्या अमाऊंटमध्ये घ्यायचं आहे, जास्त पण प्रायमर अप्लाय नाही करायचं आहे. हे बघा, नंतर याला जेंटली स्प्रेड करून ॲक्च्युली या व्हिडिओमध्ये तुम्हाला थोडा लाईटचा प्रॉब्लेम होईल, पण नेक्स्ट व्हिडिओमध्ये नाही होणार, कारण माझ्या रिंग लाईट दोन्ही पण खराब झालेले आहेत. तर मी नवीन लवकरच ऑर्डर करेन. आता आपलं प्रायमर लावून झालेलं आहे. त्याच्यानंतर आपण काय करतो, कन्सिलर लावतो. तर आपण कन्सिलर लावूया. तर आपल्याकडे इनसाइडचं हे कन्सिलर आहे, माझ्याकडे दुसरं पण आहे, पण मी आता हेच लावते कारण हे सगळ्यांकडे अवेलेबल असतं म्हणून. फर्स्ट आपण ऑरेंज करेक्टर घेणार आहोत. जिथे जास्त डार्क एरिया आहे, जे आपले डार्क सर्कल्स वगैरे आहेत, तिथे अप्लाय करायचं. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये दुसरी जी डार्क शेड आहे, ही वाली किंवा ह्याचा वापर करून आपल्याला आणखी जिथे कुठे वाटतंय तिथे लावायचं. आता डोळ्यांना आता आपण याला ब्लेंड करून घेऊया. तुम्ही ब्लेंडिंगसाठी हे पण वापरू शकता. मी तुम्हाला दाखवते डिफरन्स. एका साईडून ह्याने केलेला आणि एका साईडून ब्रशने केलेला. हे बघा, एवढं पार्ट मी दाखवते तुम्हाला. आता आपण एका साईडून ब्रशने करूया. बघा,
इथला डिफरन्स आणि इथला डिफरन्स. मला जास्त करून ब्रशनेच आवडतं. तुम्हाला जसं इझी पडेल तसं तुम्ही करू शकता. आता आपण हे पूर्णपणे ब्लेंड करून घेऊया. तर आपलं ब्लेंडिंग पूर्ण झालेलं आहे. आता ह्याच्यानंतर आपली नेक्स्ट स्टेप आहे जी फाउंडेशनची आहे. तर आपण फाउंडेशन अप्लाय करूया. माझ्याकडे PNFचं हे जे फाउंडेशन आहे ते, आणि त्याच्यात मी त्याच्यापेक्षा एक शेड लायटर आहे ते मिक्स करणार आहे. एकदम कमी अमाऊंटमध्ये बॅक हँडवर घ्यायचं आहे. बाय द वे, मी ज्या फनी व्हिडिओ करते, मिडल क्लास घरातल्या वगैरे, त्या तुम्हाला कशा वाटतात त्या तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. तुम्हाला तशा व्हिडिओ आणखी बघायला आवडतील की नाही ते सुद्धा सांगा, तसा मला व्हिडिओ बनवायला. त्याच्यानंतर लॅक्यू ब्युटीचा हा जो फाउंडेशन आहे तो मी एकदम कमी अमाऊंटमध्ये ह्याच्यात ॲड केला आहे. तर त्याला आपण मिक्स करूया. त्यानंतर पूर्ण फेसवर आपल्याला फाउंडेशन लावून घ्यायचं आहे. डोळ्याखाली पण जास्त नाही लावायचं, कारण आपण त्याच्यानंतर कन्सिलर ॲड करतोच. आता आपण याला फाउंडेशन ब्रशनी ब्लेंडिंग करून घेऊया. ब्लेंड करताना पण टॅप करायचं आहे, जास्त घासून असं असं नाही करायचं. तर आपलं फाउंडेशन ब्लेंड करून झालेलं आहे. त्याच्यानंतर आता आपल्याला लावायचं आहे ब्लश आणि कन्सिलर. तर ब्लश, त्याच्यानंतर आपल्याला कन्सिलर लावायचं आहे. तर कन्सिलरसाठी तुमच्याकडे जर वेगळा कन्सिलर असेल तर तो सुद्धा लावू शकता, किंवा ह्यातला लाईट शेड आहे तो सुद्धा लावू शकता. मी तुम्हाला दाखवते ह्यातला लाईट शेड लावून. हे कन्सिलर अप्लाय केल्यानंतर डायरेक्टली आपल्याला ब्लेंड नाही करायचं आहे, त्याला 1 मिनिट तरी रेस्टला टाइम द्यायचा आहे, त्याच्यानंतर ब्लेंड करायचं आहे. कन्सिलरसाठी तुमच्याकडे एक छोटा ब्रश हवा आहेच, कारण त्याने खूप चांगला कव्हरेज मिळतो आपल्याला. तर कन्सिलर ब्लेंड करायला सुरुवात करूया. आपल्याला इथून खालून सुरुवात करायची आहे. असं टॅप टॅप करत करत आपल्याला ब्लेंड करायचं. बघू शकता तुम्ही. त्याच्यानंतर सेम या डायरेक्शनला सुद्धा ब्लेंड करून घ्यायचं आहे. तर चला, आता आपलं ब्लेंडिंग झालेलं आहे. त्याच्यानंतर आपण कंटोरिंग करणार आहोत. ह्याला सुद्धा आपल्याला छानपैकी ब्लेंड करून घ्यायचं आहे, टॅप टॅप करून. तुम्ही बघू शकता ब्लेंडिंग आपल्याला अशी करायची, घासायची पण नाही. लगेच बघा किती डिफरन्स दिसून येतो. तर आपण इकडचं सुद्धा ब्लेंडिंग करून घेऊया. आता बघू शकता तुम्ही आपली कंटोरिंग सुद्धा ब्लेंडिंग झालेली आहे. आता आपण पावडर करूया, लूज पावडर सेट करूया. थोडंसं इनसाइडची आहे माझ्याकडे बनाना पावडर. असा स्पंज आहे, त्याच्यात आपल्याला अशी थोडी घ्यायची आहे, मागे रफ करायची आणि मग अप्लाय करायची आहे.
असं आपण पूर्ण ओव्हरऑल फेसला अप्लाय करून घेऊया. आता आपण लूज पावडर अप्लाय केलेली आहे. आता आपण आयब्रोज आणि आय मेकअप करूया. आता आपण छानपैकी आयब्रोला शेप दिलेला आहे. आता आपण आय शॅडो लावूया. माझ्याकडचं सगळ्यात मोठा आय शॅडो पॅलेट तुम्हाला मी दाखवतो. 1 2 3 आय शॅडो लावूया. फर्स्ट आपला बेस लावायचा आहे, जो आपल्या स्किन टोनच्या कलरचा असेल तो. आता आपल्या साडीचा कलर कुठला आहे? वाईन कलर आहे. तर आपण वाईन कलर अप्लाय करू. वाईन प्लस आपला कॉपर आहे, सो त्यानुसार आपल्याला आय शॅडो अप्लाय करायचं. फर्स्ट मी वाईन कलरची शेड लावलेली आहे. त्याच्यानंतर मी डार्क ब्राऊन आहे, त्याने थोडंसं एंडिंगला डार्कनेस देते. ओके, नंतर आपल्याकडे कॉपर कलर सुद्धा आहे, तो आतून बाहेरच्या डायरेक्शनला ब्लेंड करते. बघू शकता तुम्ही. ओके, तर असं काहीतरी तयार झालेलं आहे. सेम आपल्याला या डोळ्याला पण करायचं आहे. त्याच्यानंतर थोडासा जो वाईन कलर असतो तो थोडा आपल्या हातावर थोडासा झटकून घ्यायचा आणि इथे खालच्या साईडला वरती बघून असं अप्लाय करायचं आहे. ओके, तर आता आपण या डोळ्याचं पण करून घेऊया. तर तुम्ही बघू शकता दोन्ही डोळ्यांना आय शॅडो लावून झालेला आहे. आता आपण लायनर आणि काजळ आणि मस्कारा लावूया. फर्स्ट लायनर लावण्यासाठी आहे ना, मी काजळचाच उपयोग करणार आहे. ओके, माझ्याकडे ही फेसेस कॅनडाची आहे काजळ. मी हाफ लावला इथून आणि आता वरतून अप्लाय करत आहे. आता ह्याला थोडं ब्लेंड करूया आपण ह्यानेच. त्याच्या मागच्या साईडला ब्लेंडर आहे बघा, किती छान ब्लेंड झालेलं आहे. ओके, मस्त ब्लेंड झालेलं आहे. आता काजळ आपण अप्लाय करूया. काजळ पूर्ण अप्लाय करूया. काजळ आपली अप्लाय झालेली आहे. आता आपण मस्कारा लावूया. तुम्हाला कंटाळा नाहीत ना माझे व्हिडिओ बघायला? मी आत्ता जरा म्हणजे शिकते टाकायला व्हिडिओ, तसं कंटाळा नका करू, मला सपोर्ट करा. ॲक्च्युली मला पहिल्यापासून आवड होती व्हिडिओ वगैरे करायची, पण मी ते जे कंटिन्यू ठेवलं असतं ना, तर आता मी पण त्या क्रिएटर्समध्ये ॲड असते. पण मी ह्याचा त्याचा विचार करत बसली आणि
मागे राहिली. पण आता मागे नाही राहायचं आपल्याला. तुम्ही मला मदत करा, तुम्ही मला पुढे घेऊन चला, समजलं? तर हा मस्करा बघा. ओके, तर आपला मस्कारा सुद्धा आपल्याकडून झालेला आहे. तर आता आपण लिपस्टिक कडे वळूया. डार्क शेडचं लिप लायनर आहे, ते पहिलं अप्लाय करायचं आहे. त्याला ब्लेंड करायचं असंच. ओके, बघू शकता. आता ह्याच्यावर आपल्याला लाईट शेड लावायचं आहे. तर माझ्याकडे ही मेबलिनची आहे लाईटवाली, पिंक शेडमध्ये. ओके, बघू शकता माझा मेकअप किती छान दिसत आहे, कमी लाईटेड सुद्धा, आणि एकदम स्मूथ आणि चांगला दिसत आहे. ते पण आपल्याकडे काही एकदम पण भारी प्रोडक्ट नाहीत, भारीच आहेत पण एकदम हाय क्वालिटीचे नाही आहेत, तरी पण आपण चांगला मेकअप केलाय. ओके, तर आपलं लिपस्टिक पण लावून झालेले आहे. त्याच्यानंतर आपण लिपस्टिकला थोडा नंतर टचअप देऊ. तर आता आपण ब्लश हायलायटर लावून घेऊया. नाही, ब्लश हायलायटर तर लावायचंच आहे आपल्याला, पण त्याच्या आधी आपण मेकअप फिक्सर लावूया, कारण हा जो बेस मेकअप आहे तो आपला झालेला आहे. त्याच्यानंतर वरतून आपल्याला तो टचअप द्यायचा आहे. ओके, तर माझ्याकडे इनसाइट्स आहे मेकअप फिक्सर. तर ह्याला मस्तपैकी सुकून देऊया. आता आपला मेकअप फिक्सर जो आहे तो सेट झालेला आहे. आता आपण ब्लश लावणार आहोत, पावडर ब्रश, आणि त्याच्यानंतर हायलायटर आणि थोडंसं लूज पावडरने सेट करणार आहोत. तर आपल्याकडे मार्सचा हा ब्लश आहे, आणि माझ्याकडे ब्लश पॅलेट सुद्धा आहे, हा वाला मी न्यू घेतलाय. तर हातला आपण पहिला अप्लाय करूया एकदम लाईट वाला हा जो शेड आहे मिक्स करून. ओके, तर आता आपण हायलायटर लावूया. आता आपला मस्तपैकी मेकअप झालेला आहे. आता आपण सगळं घालून बघूया आपण कसं दिसतोय. टिकली लावूया. टिकली माझा विचार चंद्रकोर लावूया. बघा तुम्ही मेकअप. आता आपण लूज पावडर लावायची, ती लावूया पहिला. त्याच्यासाठी लास्टला माझ्याकडे लॅक्मेची आहे रोज रोज गोल्ड कलर मध्ये, ती आपण लावणार आहोत, म्हणजे ते एकदम येल्लो येल्लो नको दिसायला आपल्याकडं. ओके, आपण ही टिकली लावणार आहोत, छोटीशी चंद्रकोर. कशी दिसते बघूया. आणि तुम्हाला सांगायचं मेकअप तुम्हाला आवडला की नाही, किंवा काय चुकलं असेल किंवा काय ऍड करायचं असेल ते सुद्धा तुम्ही मला सांगू शकता.
आता आपण कानातले गळ्यातलं सगळं घालूया. नाही, पहिले आपल्याला केस बांधायचे. ओके, तर आपण केस बांधूया. तुम्हाला हेअरस्टाईलच्या व्हिडिओ बघायला आवडतील का? तर ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा. तर आता मी तुम्हाला हेअरस्टाईल दाखवू का नको दाखवू? दाखवते थोडीशी. मी आजच हेअर वॉश केलेले आहेत, सो मी थोडासा हेअर ब्रश मारणार आहे, त्यानेच थोडी हेअरस्टाईल करणार आहे. आज काय झालंय, तर आता मी थोडंसं मशीननी आपले केस स्टाईल केलेले आहेत आणि मी आता हेअरस्टाईल करेन. तर सर्वात आधी आपण गळ्यातलं वगैरे वेअर करून घेऊया. तर मी एक गळ्यासोबतचा चोकर वेअर करते पहिला, हा वाला. ओके, आणि त्याच्यानंतर लॉंग वाला घालू, जास्त घालायचं नाही आपल्याला. तर कानातले घालूया. कानातले सुद्धा मी झुमकेच घालणार आहे. आपण जेव्हा सगळे दागिने वेअर करतो तेव्हा आपला पूर्ण लुकच चेंज होऊन जातो. बघा, मी अजून काहीच हेअरस्टाईल नाही केलं तरी पण किती छान दिसते है ना. तर आता आपण पुढचं करून घेऊया. तुम्ही असं सुद्धा केस ठेवू शकता, पण आपल्याला एवढी केस ठेवून कामं नाही होणार. तर बघूया, वेगळं काहीतरी करूया. आपली हेअरस्टाईल झालेली आहे, बघू शकता तुम्ही. एकदम सिंपल, मी फक्त कर्ल केले थोडेसे आणि इथून चापा लावले. आता ही केस पण थोडी ऍडजस्ट होते. तर आता आपण बँगल्स वेअर करूया. कशी दिसते मी? चांगली दिसते ना? सावळी काळी असली तरी पण चांगली दिसते ना? कलरचं काय घेऊन बसल्यात? माझ्यासारखं कोणाला जमलं ना तर मानलं. असं वाटते का जास्त बोलते? तर नाही, मुद्द्याच बोलते. बँगल्स, खूप बँगल्स. डेली वेअर करायला नाही आवडत तेवढ्या, पण त्या फंक्शन असेल तर नक्कीच. तर आपला लुक पूर्णपणे रेडी आहे. तर मी कशी दिसते तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि असेच तुम्हाला काही वेगळे लुक बघायला आवडतील तर तुम्ही मला सांगा. ओके, तर आता मी मस्तपैकी फोटोशूट करते आणि तुम्हाला फोटो सुद्धा दाखवते. वाटते ना नवी नवरी, स्वीट अँड सिम्पल. आणि हा आहे माझा मेकअप नॅचरल लाईट मध्ये, तुम्ही बघू शकता. तर मी कशी दिसते तुम्ही नक्की कमेंट मध्ये सांगायला विसरू नका. ओके, हा कलर पण मी फर्स्ट टाइम वेअर केलाय साडीचा.